जे काही UN असेल, युनायटेड नेशन असेल, तो जो काही डेटा प्रोव्हाइड करतात, तो डेटा आपल्याला एक्झाममध्ये येतो. मग काही मल्टिपल त्याच्यामध्ये इंडेक्सेस आहेत. मग तुम्ही इथं वाचाल तर का ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे, ग्लोबल पीस इंडेक्स आहे, करप्शन इंडेक्स आहे, त्यानंतर पासपोर्ट इंडेक्स आहे. पासपोर्ट किती स्ट्रॉंग आहे आपल्या देशाचा, मग आपण किती देशांमध्ये प्रवास करू शकतो विदाऊट विजा वगैरे, ठीक आहे. त्यामुळे तो एक इंडेक्स आहे. आणखी एक फ्रीडम, प्रेस फ्रीडम नावाचा इंडेक्स आहे. म्हणजे प्रेस किती तुमच्या देशात चांगली आहे, मीडिया थोडक्यात. सो आता मीडिया परिस्थिती तुम्हाला माहिती आहे कशी आहे. तर मीडिया किती चांगला आहे, किती तो बायस्ड आहे, बायस्ड नाही आहे, त्याच्यावरती प्रश्न येतात. सो इंडेक्सेसवरती प्रश्न येतात. इंडेक्सेसवरती प्रश्न दरवर्षी येतात. आता हे जे काही मोठे मोठे घटक आहेत ना, ते कॉमन आहे सगळे, त्यामुळे त्याला म्हणजे टाळता येत नाही. तुम्हाला अभ्यास करताना ते करावंच लागतं, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. कृषी आणि पर्यावरण घडामोडी म्हणजे ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट अफेअर्स. आता ॲग्रिकल्चरमध्ये मग ॲग्रिकल्चर घडामोडी काय, आता तुम्हाला तर माहिती असेल मागच्या काही वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलन झालं होतं. MSP वरती काहीतरी डिबेट चालू होती. तो एक मोठा इव्हेंट होता ॲग्रिकल्चरमधला MSP. मग एक्झॅक्टली काय होतं तेव्हा, सिनेरिओ काय होता, तर त्याच्यावरती पण प्रश्न मल्टी स्टेटमेंटवरती येतात की तो लॉ काय होता, बरोबर. आणि मग नंतर मग शेवटी काय झालं, तो लॉ मागे घेतला मोदी साहेबांनी, है ना, लॉ मागे घेतला. तसंच ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट थोडंसं रिलेटेडच आहे म्हणजे थोडक्यात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला एन्व्हायरमेंटचं. एन्व्हायरमेंट म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे तुमचं, किंवा सँक्च्युरीज आहेत तुमच्या, ठीक आहे. नवीन कुठली सँक्च्युरी आपली आली आहे, किंवा टायगर रिझर्व आहेत नवीन, तर त्यावरती प्रश्न येतात. परत तुमचे जे काही काउंट करतो आपण ॲनिमल्सचं, जे काही काउंटिंग करतो, किंवा कॅटल काउंटिंग करतो, किंवा आता चित्ताचं काउंटिंग केलं आपण, किंवा लायन्सचं काउंटिंग करतो, टायगरचं काउंटिंग करतो, ठीक आहे. प्रोजेक्ट टायगर मध्येच आता एन्व्हायरमेंटच्या न्यूजमध्ये हे होता, न्यूजमध्ये होता. सो ह्या सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंटमध्ये येतात. सो इथे एक एक्झाम्पल दिलं मी, इंडियाज फर्स्ट बटरफ्लाय सँक्च्युरी इन अरालम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इन केरला, ठीक आहे. केरलामध्ये आता केरळ खूप न्यूजमध्ये असतो. म्हणजे ज्या काही इनोव्हेटिव्ह गोष्टी होतात आहेत ना, इनोव्हेटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त त्या केरलामधून सुरुवात होते, आणि तिथून मग पुढे इंडिया कॉपी करतो. सो केरला आपल्याकडे प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे म्हणजे सगळ्या बाबतीत. म्हणजे हायकोर्ट, डिजिटल हायकोर्ट कुठे झालं आहे, केरळामध्ये झालं आहे. परत पहिला साक्षर जिल्हा, पहिली ग्रामपंचायत, संविधान जिल्हा, म्हणजे असं ते जे काही इनोव्हेटिव्ह करतात ना आपल्या इंडियामध्ये, ते केरळापासून सुरू होतं. त्यामुळे एक लॉजिक पण बिल्डअप होतं. तुम्ही जर का PYQ बघितलं असतील तर केरळामध्ये आहेत ना खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्यात ज्या म्हणजे बाहेर देशात ज्या गोष्टी होतात ना इनोव्हेटिव्ह, त्या पहिल्या आधी केरळामध्ये होतात, नंतर मग इंडियामध्ये होतात. असं आहे. महाराष्ट्र पण माग आहे त्याच्या केरळाचं. सो प्रोग्रेसिव्ह आहे केरळ, आणि इथे एज्युकेशन सिस्टीम खूप पुढे आहे म्हणजे इंडियापेक्षा, इतर इंडियापेक्षा, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. आता सायन्स टेकमध्ये खूप सारे रिफॉर्म्स होत असतात. दर दिवशी काही नाही काही होतच असतं आपल्याकडे. सगळ्या सायंटिफिक सगळ्या ज्या काही संस्था आहेत, जर BRC आहे, DRDO आहे, इस्रो आहे. आणि इस्रोमध्ये स्पेसमध्ये येतं, पण ॲक्च्युली टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी इज पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीमध्ये ज्या काही इव्हेंट्स होतात तुमच्या, ते सगळ्या टेक्नॉलॉजीमधले इव्हेंट्स इथून कव्हर केले जातात. हा मोठा पार्ट आहे, वास्ट पार्ट आहे टेक्नॉलॉजी. कारण नॉट ओनली इन इंडिया बट फॉर ऑल वर्ल्ड. आज वर्ल्डमध्ये आता सगळं AIचा जमाना आहे. सो AIवर किती क्वेश्चन्स आहेत, AIवर खूपच क्वेश्चन, म्हणजे सगळ्या एक्झामला AIवरती क्वेश्चन असतोच. AI आता हॉट टॉपिकच झाला आहे, असतोच म्हणजे प्रश्न, म्हणजे त्याला बाजूलाच ठेवता येत नाही AIला, ठीक आहे. पुढे आता जसं की आता ChatGPT माहिती आहे तुम्हाला. ChatGPT म्हणजे सगळ्यांना ChatGPT माहिती आहे, त्याच्यापेक्षाही AI खूप भारी आहे, मोठं आहे. पण ChatGPT माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर ChatGPTचा संस्थापक कोण आहे ते विचारणार तुम्हाला. सॅम ऑल्टमन नावाचा आहे. कंपनी कोणती आहे ChatGPT, म्हणजे पॅरेंट कंपनी कोणती आहे माहिती आहे? OpenAI नावाची कंपनी आहे. कधी ChatGPTवर जाऊन बघितलात तुम्ही, तर OpenAI नावाची कंपनी आहे. तसंच मग मायक्रोसॉफ्टचं Co-Pilot आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून पण आहे, गुगलचं जेमिनी आहे आता, ठीक आहे. जोड्या लावामध्ये प्रश्न येतो, गुगलची काय जेमिनी आहे, ChatGPTचं, OpenAIचं ChatGPT आहे, मायक्रोसॉफ्टचं Co-Pilot आहे. सो ह्यावरती प्रश्न आलेला आहे हा ChatGPTवरती. मग आपल्याला फक्त ChatGPT माहिती असतं, म्हणजे काय पण कुठून पण कुठचा पण AI वापरला तरी आपण बोलतो ChatGPT करा. सो असं झालेलं आहे त्यात, ठीक आहे. सो समुद्रयान माहिती आहे मिशन, गगनयान मिशन, समुद्रयान मिशन, चांद्रयान मिशन, ठीक आहे. तो चांद्रयान स्पेसमध्ये आहे.
गगनयान पण स्पेसमध्ये आहे. तसंच सेम समुद्रयान जसं वरती जातो तसं आपण खाली पण चाललोय समुद्रामध्ये. आणि हे स्वतःचं मिशन आहे आपलं भारताचं. जवळपास 6 किलोमीटर खाली चाललोय आपण समुद्रात. आणि तिथून मग आपण ते रिसर्च करतोय आपण थोडक्यात. मागेच इव्हेंट एक तुम्हाला जर न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पाकिस्तानचे 2 जे काही पर्यटक गेले होते खाली. असंच एक यान होतं ते खाली बिनिथ म्हणजे सी सरफेस गेले होते. तर ते नंतर ते फुटलं, म्हणजे ते काय होतं ना जे काही त्यांचा तो काय वेसल होता तो ब्रेक झाला आणि ते खालीच, म्हणजे वरती जाण्यापेक्षा डायरेक्ट खालीच गेले ते, असं झालं. ठीक आहे. तो एक तुम्ही न्यूजमध्ये बघा, ते आहे पर्यटक म्हणून गेले होते खाली. जसं आता ते वरती पण जातो ना आपण पर्यटक म्हणून स्पेसमध्ये. हां, स्पेस टुरिझम नावाची कॉन्सेप्ट आली. तसं ते समुद्रामध्ये पण टुरिझम, आपल्याला स्कुबा डायव्हिंग माहिती आहे, त्याचाही खाली म्हणजे 4-5 किलोमीटर जाऊन सगळं ते काय कोरल्स वगैरे दाखवतात ते. सो त्यासाठी ते गेले होते आणि पाकिस्तानचे बिलियनियर्स होते ते लोक. ते शेवटी मग पैसा होता सगळ्या त्यांच्याकडे, पण गेले, पण खालीच गेले. मग असं झालं. त्याला काय मग आयुष्य गमवून बसले फिरण्याच्या नादात. पुढे संरक्षण घडामोडी, डिफेन्स अफेअर्स. आता ऑपरेशन सिंधू आहे, ते सिंदूर नाही आहे. ऑपरेशन सिंधू वेगळं आहे, सिंदूर वेगळं आहे. तर बरेच ऑपरेशन्स आहे. ऑपरेशन महादेव, ऑपरेशन देवी शक्ती, ऑपरेशन गंगा, डिफरंट ऑपरेशन्स आहेत. मग ते ऑपरेशन्स कुठे झालेले आहेत, त्या ऑपरेशनचा मेन मोटिव्ह काय आहे. एक काही पण जेव्हा आपण करतो ना, आपण आता नवीन काहीतरी आपण करतो त्याला काहीतरी नाव देतो बघा. तसं आपण पण जे काही नवीन गोष्टी करतो देशामध्ये त्याला आपण नाव देतो. म्हणजे ते असं नावानुसार लक्ष, आता ऑपरेशन सिंदूर लगेच लक्ष येतं आपल्याला. पाकिस्तानचे दहशतवादी आपण मारले. पहलगाम अटॅक झाला होता मे का एप्रिलमध्ये मागच्या, बरोबर एप्रिलमध्ये झाला होता ना, 24मध्ये 2025मध्ये. सो तो अटॅक झाला, मग त्याला आपण रिटॅलिएट केलं, त्याला आपण आन्सर दिलं ऑपरेशन सिंधू, त्याला आपण नाव दिलं ऑपरेशन सिंधू. तसंच ऑपरेशन सिंधू आहे. ऑपरेशन सिंधू काय की इराण इस्रायलवर आत्ता चालू आहे, पण त्याची सुरुवात जी झालेली आहे ती कुठे, मागच्या एप्रिल-जूनमध्ये झालेली आहे. तर तेव्हापासून ती सुरुवात झाली. आता काय होतं की इराणकडे न्यूक्लिअर पॉवर आहे किंवा न्यूक्लिअर पॉवर इराण बनणार आहे, या भीतीने इस्रायलने इराणवर वॉर केलं, सॉरी मिसाईल टाकले. म्हणजे आम्ही काय करतो की त्यांचे न्यूक्लिअर जे काय बेसिस आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करतो. घाबरून केले फक्त. आता आहेत नाहीत त्याच्या बाबतीत म्हणजे खरं काय आहे ते कोणालाच माहिती नाही. आहेत का नाहीत, एक्झॅक्ट प्रेझेंट आहेत का नाहीत हे कोणाला माहित नाही. फक्त घाबरले तर तुझ्याकडे असू शकतं म्हणून मी तुला मारेन, अशी ती म्हणजे मेंटॅलिटी झाली आहे तिकडे. म्हणजे असंच झालं ना ॲक्च्युली, वर्ल्डमध्ये सुद्धा असंच होतं. आता बघा, आपण न्यूक्लिअर पॉवर आहोत, आपण न्यूक्लिअर पॉवर झालो 1974मध्ये. मग पाकिस्तानला पण वाटलं आता यांच्याकडे आहे, मग उद्या हे आम्हाला मारतील, मग आपण पण म्हणलं पाहिजे. मग ते घाबरून त्यांनी पण मग न्यूक्लिअर पॉवर त्यांच्याकडे प्रोड्यूस केले. ठीक आहे, ॲटम बॉम्ब. सो असंच आता इराण मिडल ईस्टमधला मोठा देश आहे, म्हणजे थोडक्यात मोठा, आणि सायंटिफिकली पण पुढे आहे तो. जरी तो इस्लामिक रिव्होल्युशन म्हणजे इस्लामिक राज्यात जरी असलं तरी सायंटिफिकली मिडल ईस्टमध्ये, अरब कंट्रीजमध्ये, सौदी असेल, UAE असेल, ओमान असेल, कतार असेल, या सगळ्यांच्या पुढे इराण आहे. म्हणजे एनर्जीच्या दृष्टीनं तर आहेच, पण सायंटिफिकली पण तो पुढे इराण. म्हणून इराण अमेरिका इस्रायलसोबत वॉर करू शकतोय, हे पण महत्त्वाचं लक्षात घ्या. नाही तर इराण इतके दिवस, आता जवळपास 15 दिवस वॉर चालू आहे. अमेरिका सुपर पॉवर आहे, इस्रायल आणि अमेरिका दोघे जण मित्र आहेत एकमेकांचे. अमेरिका सुपर पॉवर, पण अमेरिका अजूनही इराणला हरवू शकत नाहीये. सो विक्टरी घोषित नाही करू शकत डोनाल्ड ट्रम्प की जिंकलो म्हणून. इराण जिंकूच देत नाहीये. त्यामुळे इराण हे स्ट्रॉंग आहे, सायंटिफिकली पण स्ट्रॉंग आहे, आणि मिसाईल्स पण स्ट्रॉंग आहेत इराणकडे. कारण ते स्वतः त्याच्यामध्ये सायंटिफिक जे काय आहे रिसर्च करून स्वतःचं त्यांच्याकडे एक प्रोडक्शन हाऊस आहे इराणकडे. ठीक आहे, बंकर म्हणतो, म्हणजे अंडरग्राऊंड पण आहे आणि आउट ऑफ ग्राउंड पण. ठीक आहे, त्याच्यामुळे इराणची जी शक्ती आहे ती अजून जगाला कळालीच नाही, ती आता कळते. इराणकडे आहे झाकली मुठू, ते आता ती ओपन होते हळूहळू इराण. ठीक आहे. सो ऑपरेशन सिंधू आहे, तर ते इराणचं जेव्हा जून 2025मध्ये जेव्हा काय तो काय पहिला वॉर जेव्हा सुरू झाला, वॉर की तुमच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहेत म्हणून आम्ही तुमचे न्यूक्लिअर पॉवर बेसेस जे काय आहेत ते उद्ध्वस्त करतोय. मग तेव्हा थोडीशी टेन्स वातावरण झालं होतं. तेव्हा काय झालं होतं की भारतातली लोक लगेच मग येतात ना, ते टीव्हीवर दिसतं, मग मोदी साहेब त्यांचा मोठं येतं की लाय वापस. मग ते तसं त्यांनी हे केलंय,
त्यांना घेऊन आले. त्यांना ऑपरेशन सिंधू बोलतात. आणि ऑपरेशन सिंदूर पण त्याच दरम्यान झालं होतं, मेच्या दरम्यान, 7 मेला वगैरे रात्री डायरेक्ट सकाळी बातम्या आल्या मेले करून पाकिस्तानी सगळ्या. ठीक आहे, तो ऑपरेशन सिंदूर होता. डन. देन डिफेन्स झाला. आता मग अंतरिक्ष घडामोडी. आता डिफेन्समध्ये अजून पण आहेत काही गोष्टी, म्हणजे आपले एक्सरसाइजेस चालतात किंवा इतर देशांसोबत आपले मिलिटरी एक्सरसाइज चालतात. ठीक आहे, तर त्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि आताच रिसेंटमध्ये न्यूज एक तुम्हाला येऊ शकते, मिलन नावाची एक्सरसाइज आहे आपल्याला, विशाखापट्टणममध्ये होते. तर तिथे म्हणजे मल्टी स्टेट्स किंवा मल्टी कंट्रीज येतात आणि नेव्ही मिलिटरी एक्सरसाइज आहे. तर इराणचं वॉरसुद्धा तेव्हा आलं होतं, पण जाताना अमेरिकेने त्याला उडवलं. म्हणजे आपल्याकडे ते पाहुणे म्हणून आले होते, आपल्याकडे खाऊन पिऊन गेले, प्रॅक्टिस पण केली, सगळं केलं, एक्सरसाइज केली, आणि जाताना अमेरिकेने काय केलं, सबमरीन जे होतं न्यूक्लिअर सबमरीन, त्याने त्याला उडवून टाकलं. मग त्याच्या बोटीचं नाव येऊ शकतं, काय होतं बोटीचं नाव ते येऊ शकतं. बोटीचं नाव काय होतं, कोणती बोट होती. ठीक आहे, सो हे पण आहे मिलिटरी एक्सरसाइज आणि त्या रिलेटेड करंट अफेअर आहे. ठीक आहे, सो परत पुढे जाऊन आता स्पेस अफेअर्स आहेत. स्पेस अफेअर्समध्ये खूप ते पण डायव्हर्स आहेत. मध्ये इस्रो असेल, नासा असेल, युरोपियन स्पेस एजन्सी असेल किंवा जपानची JAXA असेल. ठीक आहे, सो प्रत्येक जण काय ना काय करत असतो दरवर्षी, कारण रिसर्च चालू असतो, त्याच्यामुळे हे कधी थांबतच नाही. चांद्रयान 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, आता 5 कोणासोबत करतो आपण, जपानसोबत करतो. क्वेश्चन येऊ शकतो, चांद्रयान 5 कोणासोबत करतो, असा क्वेश्चन येतो. ठीक आहे, नासा सोबत करतो का युरोपियन स्पेस एजन्सी सोबत करतोय, असे प्रश्न येतात. ठीक आहे, लुपेक्स बोलतात, मग लुपेक्सचा फुल फॉर्म विचारतील, लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन नावाचं लुपेक्सचा फुल फॉर्म पण विचारतात. ठीक आहे, सर निसार नावाचं मिशन आहे नासा इस्रो, हा सिंथेटिक ॲपर्चर रडार असं काहीतरी आहे निसार. ठीक आहे, सो जे काही फुल फॉर्म्स आहेत, शॉर्ट फॉर्म्स आहेत, त्याचे ॲब्रिव्हिएशन्स विचारले जातात, फुल फॉर्म हे पण आहे. म्हणजे काही पण विचारू शकतात ना. म्हणजे एक तुम्हाला आता टॉपिक आहे, आता समजा चांद्रयान 4, मग तुम्हाला विचारतील कधी होणार आहे. ठीक आहे, किंवा कोण लीड करतंय त्याला, किंवा कोणासोबत करतोय आपण, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, असे मल्टिपल क्वेश्चन येऊ शकतात ना. चांद्रयान 4 इज अ मेन टॉपिक, आणि त्याचे मग ब्रांचेस आहेत की काय काय प्रश्न येऊ शकतात, वेन, हाऊ, त्यानंतर वाय, हे सगळ्या प्रश्न विचारायचे. मग करंट अफेअरचा एक डेटा आपल्याला येऊन जातो. ठीक आहे, किंवा कोणासोबत करतोय, तर जपानसोबत करतोय, तो करंट अफेअर आहे. स्पेस करंट अफेअर तुला इस्रो आणि नासा, म्हणजे नासा फार, आता मध्येच सुनीता विल्यम्स गेल्या होत्या वरती, अडकल्या होत्या जवळपास 80-90 डेज. परत मग आपण त्यांना, मग ते मिशनचं नाव काय होतं ते पण विचारलं जातं आपल्याला. ठीक आहे, सो जे मोठे इव्हेंट्स आहेत ते विचारले जातात, ते माहितीच पाहिजे. आता आपल्याला करंट अफेअरमध्ये इराण-इस्रायल वॉर आहे, माहितीच पाहिजे. त्याला काय म्हणजे हेच नाही की ते कुठेतरी ऑप्शनला टाकू का, असं बोलू शकत नाही आपण. ओके, सो ते पण माहिती पाहिजे, आणि त्यानंतर जे काही छोटे छोटे इव्हेंट्स आहेत ते पण माहिती पाहिजे. ते आपल्या एक्झामला किंवा प्रिपरेशनला मदत करतात. प्रत्येक पॉईंट हा महत्त्वाचा असतो, एकदा वाचून झाला पाहिजे ॲटलिस्ट, म्हणजे तो आठवतो तरी. ॲटलिस्ट 4 ऑप्शन्स असतील तर त्यातलं एक ऑप्शन आपल्याला क्लिक होतो. सो एकदा रिडिंग होणं, कम्प्लीट रिडिंग होणं नेसेसरी आहे. ठीक आहे, पुढे आता प्रमुख नेमणुका आपण बघूयात. अपॉइंटमेंट्स. आता अपॉइंटमेंट हे कोण आहेत बघा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कितवे आहेत ते, 53rd. प्रश्न येऊ शकतो 53rd कोण आहेत, किंवा सूर्यकांत कितवे आहेत, 53rd आहेत. ठीक आहे, सो त्यामध्ये मग जोड्यालावरती अजून प्रश्न येऊ शकतो की 52 कोण आहे. हां, याच्या आधी कोण होतं आठवतंय, मराठी होते कोणतरी, भूषण गवळी. ठीक आहे, त्याच्या आधी पण होतं ना. हां हां, सो आधीचे रिसेंटचे माहिती पाहिजेत तुम्हाला थोडक्यात. 47 पासून, आता जर का तुम्ही 50वाला लक्षात ठेवायचं, 50मध्ये कोण होतं मराठी. आता मराठी लोक खूप होते रिसेंटली, त्यामुळे ते माहीत पाहिजे. मराठी लोक 47मध्ये शरद बोबडे होते. ठीक आहे, नंतर 48मध्ये एक आउट ऑफ महाराष्ट्रवाले होते. नंतर 49 परत उदय ललित नावाचे होते मराठी. नंतर 50वाले परत मराठी. 51 आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ महाराष्ट्र सॉरी. आणि 52nd महाराष्ट्रवाले कोण, भूषण गवळी. आणि परत 53rd परत. ठीक आहे,
सो हे CGI सूर्य करतात. यांना अपॉइंट केलं आणि तिथं जे काही ओथ सेरिमनी असतो हा हा फोटो येतो जनरल TV वरती. सो हे असतील किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजेस असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत UPSC आहे MPSC आहे यांचे जे अध्यक्ष असतात चेअरमन असतात यांची अपॉइंटमेंट असेल या सगळ्यांच्या हा जो काही टॉपिक आहे तो पूर्ण तो या सगळ्या गोष्टी कव्हर करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल UPSC आहे आपलं तर UPSCचे अध्यक्ष कोण आहेत आता ते विचारलं जातात. ते माहिती पाहिजे ना म्हणून म्हटलं की आपण एक्झाम देतो त्याबद्दल माहिती पाहिजे की इन्स्टिट्यूशन कोणते आहे त्याचे करंटमध्ये अध्यक्ष कोण आहेत माहिती पाहिजेत. UPSCचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर आय थिंक अजय कुमार नावाचे आहेत. MPSCचे कोण आहेत रिसेंटली झाले MPSCचे जे काय अध्यक्ष आहेत ते भीम नवर म्हणून आहेत आणि त्यानंतर आता राज्यपाल पण रिसेंटली आपले आचार्य देवव्रत. ठीक आहे. सो ह्या पण अपॉइंटमेंट्स आहेत. मग अपॉइंटमेंटमध्ये मग मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतो की कोण अपॉइंट करतं CGIला कोण करतं अपॉइंट राज्यपालांना कोण करतं ठीक आहे UPSCच्या अध्यक्षांना कोण करतं मल्टी स्टेटमेंट कोण आहेत ते येईलच पण कोण करतं प्रत्येक किती अध्यक्ष आहेत. सो मल्टिपल क्वेश्चन तिथे बनतात म्हणजे मेन टॉपिक आणि त्याला मग प्रश्न विचारत जायचे मग ते सगळा करंटचा डेटा तुम्हाला मिळून जातो. ॲक्च्युली करंट आता एक्झाम वाईज कसं करायचं मी थोड्या नंतर तुम्हाला सांगतो थोडासा टॉपिक्स कव्हर करून घेतो मग थोडं क्लिअरिटी येईल. अपॉइंटमेंट्स आहेत देन निधन वार्ता रिसेंटली आता धर्मेंद्र म्हणजे मरण्याच्या आधीच मारलं होतं आपण त्यांना न्यूजमध्ये हा ना पण ते शेवटी मग 2 दिवसांनी परत मग गेले शेवटी. ठीक आहे. तसं त्यांच्यावरती एक क्वेश्चन घेतलं आहे पुढे मी त्याच्या आधी हे ओळखताय ना कोण कोण आहे ते इराणचे सुप्रीम लीडर सेकंड हां अली खामेनी आणि आता त्यांचा जो काय मुलगा आहे तो आता तिथे सुप्रीम लीडर म्हणून काम करतो थर्ड. आणि फर्स्ट कोण होते फर्स्ट पण खोमेनी नावाचे होते. ठीक आहे रोहुल्ला खोमेनी नावाचे होते फर्स्ट. ठीक आहे. सो इस्लामिक रिव्होल्युशन झालं होतं इराणमध्ये 1979ला 10 वर्ष पहिले खोमेनी नावाचे होते 89 पर्यंत. देन 89 टू आत्तापर्यंत जवळपास किती वर्ष 36 इयर्स हे होते इराणचे सुप्रीम लीडर जवळपास 36 इयर. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतो यांच्यावरती येणार काही एक्झाममध्ये पुढच्या. सो 36 इयर होते आणि मग शेवटी मग 28 फेब्रुवारीला काहीतरी डायरेक्ट उद्ध्वस्त. ठीक आहे. डायरेक्ट अमेरिका इस्रायलने प्लॅन केला डायरेक्ट घरात घुसूनच मारतात ते डायरेक्ट. मागे पण ना व्हेनेझुएला माहिती आहे तुम्हाला देश व्हेनेझुएला तिथून त्या प्रेसिडेंटला उचललं होतं न्यूजमध्ये बघा होतं डायरेक्ट घरातून उचललं आणि अमेरिकेत घेऊन गेले डायरेक्ट. म्हणजे अमेरिका काय करते कधी कधी की छोटे कंट्रीज असतात ना त्याचं जर का तुम्हाला कॉन्कर करायचं असेल ना डायरेक्ट ते पहिले कसं राजवाड्यांच्या टाईममध्ये आले त्यांनी सगळं पाहिलं आणि मग सगळं गुंडावूनच टाकतात ते असं करतात. ठीक आहे. तसं ते ह्यांचं निधन झालं 28 फेब्रुवारीला. ठीक आहे. सो यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो कोण होते कितवे होते सेकंड होते आणि किती वर्ष होते 36 इयर होते. ठीक आहे. सो हे झालं आणि त्याच्या आधी कोण होतं हे पण येऊ शकतं त्यांचे जे काय आधी होते कोण त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. पुढे स्पोर्ट्स अफेअर आता हे नवीन स्पोर्ट्स अफेअरमध्ये मला माहिती आहे सगळं T20 कितवा आहे थर्ड आहे. पहिला कधी जिंकलो होतो 2000 किती पहिला T20 वर्ल्ड कप 2007 तो नाही का युवराज सिंगवाला तोच ना 6 षटकारवाला तोच 2007 नंतर डायरेक्ट 2024 ना 24 देन आता लगेच 26. सो थर्ड आहे. ठीक आहे. पहिला विचारणार मग पहिला कॅप्टन कोण होता MS धोनी होता. सेकंड वेळी कोण होता रोहित शर्मा आणि आता कोण सूर्यकुमार. ठीक आहे. तो येऊ शकतो प्रश्न याच्यावरती. आणि न्यूझीलंड होता अपोनंटला याच्यावरती प्रश्न मल्टी स्टेटमेंट प्रश्न बनतो ना लगेच 2026 आहे थर्ड आहे मग थर्डचं इथे फोर करतील आपल्याला वाटेल की हा जिंकू शकतं इंडिया. थर्ड काय 10 टाकलं तरी आपण म्हणू की हा इंडियाच असेल आणि इंडिया म्हणजे क्रिकेट आणि इंडिया इथे 10 जरी टाकलं तरी आपण म्हणू अरे हा होऊ शकतं असू शकतं सांगता येत नाही. ठीक आहे. परत पुढे 26 आहे तर 24 टाकतील आणि इथं न्यूझीलंडचं काहीतरी झिम्बाब्वे करतील किंवा काहीतरी ऑस्ट्रेलिया वगैरे करतील. सो असं एवढं हे सगळं करंटमध्ये अशा पद्धतीनं चेंजेस होतात. असेच क्वेश्चन येतात करंटमध्ये पुढे दाखवतो तुम्हाला. देन पुढे गेलो आपण थोडंसं फास्ट घेतो आता संपत आले थोडं.
इम्पॉर्टंट अवॉर्ड्स, मग सगळे अवॉर्ड्स, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, नोबेल, रामन मॅग्सेसे किंवा इतर कोणतेही पुरस्कार, म्हणजे स्टेट लेवलचे, नॅशनल लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे सगळे पुरस्कार तुम्हाला विचारले जातात. मग त्यातमध्ये महत्त्वाचे पुरस्कार कोणते आहेत तर इंडियासाठी आपल्याला तर भारतरत्न 26 जानेवारीला अनाऊन्स होतात पद्म अवॉर्ड्स. ठीक आहे. यावर्षी भारतरत्न कोणाला भेटला नाही आहे, मागच्या वर्षी 5 भारतरत्न भेटले. मागच्या वर्षी, दरवर्षी नाही भेटत भारतरत्न, त्यातही क्रायटेरिया आहेत काही. त्यानुसार आता यावर्षी पद्मविभूषण एकच घेतले मी, बरेच आहेत लोक, एक घेतले कारण ते न्यूजमध्ये आहेत सध्या, धर्मेंद्र सिंग देओल, कारण न्यूजमध्ये आणि खरंच न्यूजमध्ये होते 2-3 दिवस सलग न्यूज, म्हणजे नसताना पण काही नसताना पण होते न्यूजमध्ये. ते हॉस्पिटलमध्ये आराम करत होते पण इकडे लोकांनी त्यांना मारून टाकला. देन पुढे योजना आणि उपक्रम प्रश्न आहे, हे उगाच नाही घेतले मी, लाईट की बहीण प्रश्न आहे आपल्या एक्झाममध्ये. मग त्याच्यात तुम्हाला स्टार्टिंग डेट विचारणार, मेन ऑब्जेक्टिव्ह विचारणार, मेन टार्गेट पॉप्युलेशन विचारणार. टार्गेट पॉप्युलेशन काय आहे, महिला, एज ग्रुप काय आहे 21 ते 65, 21 to 65 इयर, आणि किती रुपये देतात तुम्हाला 1500, 1500 आणि तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नसलं पाहिजे किती 2.50 लाख. पहिलं काय होतं की जेव्हा योजना चालू केली तेव्हा सगळ्यांना देत होतं सरसकट, नंतर गव्हर्नमेंटचे पैसे जायला लागले जास्त, त्यांनी बोलले आता जे श्रीमंत आहेत त्यांनी पैसे नाही घ्यायचे, ज्यांच्याकडे उत्पन्न आहे 2.5 लाखाचं त्यांनी पैसे नाही घ्यायचे, त्यांना मग बाहेर काढलं त्यातनं. ठीक आहे. 21 ते 65 सो ही योजना आहे. आणि कोणाच्या काळात आली होती ते पण विचारतात, मुख्यमंत्री कोण होते, CM कोण होते तेव्हा, बरोबर, हे होते CM, दिसतात ना कोण आहे ते, एकनाथ शिंदे. यांची पार्टी कोणती माहिती आहे का, नाही माहिती. ठीक आहे. आता रिजनल अफेअर्समध्ये मग काय पण असेल, मग प्रत्येक स्टेटचं असेल, स्टेट वाईज ज्या काही न्यूजेस असतात त्याच्यावरती, मग केरळाच्या काही स्टेट न्यूज असतील किंवा, पण आता महाराष्ट्रात आहे म्हणून मी महाराष्ट्र घेतो, किंवा महाराष्ट्रातल्या रिजनल अफेअर्सवरती प्रश्न येऊ शकतात. मग फॉर एक्झाम्पल आता AI वरती प्रश्न आहे. फर्स्ट AI अंगणवाडी इन महाराष्ट्र, इन इंडिया, नागपूरमध्ये हिंगणा नावाचं वडदमना नावाचं गाव आहे, तिथं फर्स्ट AI अंगणवाडी भारतातली, त्यामुळे महत्त्वाचं आहे, आणि ती पण महाराष्ट्रात. सो रिजनल पण आहे आणि इंडियाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे. आता फर्स्ट, लास्ट, लॉंगेस्ट, स्मॉलेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यावरती प्रश्न येतो करंट अफेअरमध्ये. ठीक आहे. देन नॅशनल अफेअर्स म्हणजे सगळं झालं. आता बघा टॉपिक जरी सेग्रिगेट असले ना वेगवेगळे, तरी नॅशनल इव्हेंटला तुम्ही म्हणजे कसं करणार ना, आता मी जसं सांगितलं, आता AI फर्स्ट AI इन इंडिया, हा पण एक नॅशनल इव्हेंटच आहे ना, त्याच्यामुळे असं ते फक्त सेपरेशन करायला म्हणून आपण टॉपिक फक्त बघू शकतो, बट सगळा मिक्सरच आहे ऑलमोस्ट, म्हणजे मल्टिपल टॉपिक्स, कॉम्बिनेशन ऑफ टॉपिक्स आहेत एका. समजा आता पुरस्कार आहे, एक महाराष्ट्रातला कोणतरी पुरस्कार आहे, ठीक आहे, तर त्याला आपण पुरस्कारमध्ये पण काउंट करू शकतो, अवॉर्डमध्ये आणि रिजनल अफेअर्समध्ये पण काउंट करू शकतो, कारण रिलेटेड टू महाराष्ट्र आहे. ठीक आहे. सो हे झालं. देन पुढचं आहे ॲनिव्हर्सरी, एक नॅशनल अफेअर्स म्हणून मग वंदे मातरम घेतले आपण, 150th ॲनिव्हर्सरी. ठीक आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिलेलं आहे, आणि 1875 जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 झालं होतं, तसं हे पण 1875ला, आणि त्याचे लेखक विचारतील आणि ॲनिव्हर्सरी विचारणार. असं UPSCला पण होता. UPSCला पण आता प्रश्न होता हिस्ट्रीमध्ये की एक सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट नावाची मुवमेंट आहे, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट. तर त्याचे जे काही संस्थापक होते, आणि MPSC करणाऱ्या पोरांना तर एकदम म्हणजे इझी होता क्वेश्चन तो, की त्याच्यामध्ये 3-4 नावं होती. पहिलं होतं पेरियारचं नाव होतं, पेरियार यांचं नाव होतं. सेकंड होतं आंबेडकरांचं नाव होतं. थर्ड एक भास्करराव जाधव, मराठीमध्ये समाजसुधारक आहेत. त्यानंतर दिनकरराव जवळकर, म्हणजे मराठीतले, महाराष्ट्रातले जे काही लोक अभ्यास करतात ना, त्यांना एकदम रिलिव्हंट आहे तो क्वेश्चन. जर आउट ऑफ महाराष्ट्र लोक अभ्यास करतात ना, त्यांना मराठी नाव माहीत नाही. जर समजा तुम्हाला एक्झॅक्ट माहिती जरी नसेल ना डेटा त्याचा, की ते पेरियार यांनी केली आहे, तरी आपण एलिमिनेट करू शकतो की आंबेडकरांनी नाही केलं आहे. सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट किंवा आत्मसन्मान चळवळ आंबेडकरांचं कधी ऐकलं नाही आपण, किंवा भास्करराव जाधवांचं पण ऐकलं नसेल, किंवा मुकुंदराव पाटील किंवा दिनकरराव जवळकरांचं पण ऐकलं नसेल. कारण MPSC करणारा मुलगा जे काही बुक्स वाचतो त्या बुक्समध्ये त्या गोष्टीचा कुठे उल्लेख सापडत नाही. मग उरतं कोण, पेरियार. मग तो ऑप्शन एलिमिनेट होऊन आपण तिथपर्यंत जातो. म्हणजे जरी काही माहिती नसलं ना कधी कधी, तरी पण आपण आन्सरपर्यंत जातो. म्हणजे सगळ्याच गोष्टी माहिती असल्या पाहिजे असं नाही आहे. तो क्वेश्चन आपण कधी कधी एलिमिनेशन करून सुद्धा राईट आन्सर करू शकतो. सो हे झालं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे.
हे सगळं ऑपरेशन रायझिंग लाईन मी बोललो होतो तुम्हाला. आंतरराष्ट्रीयमध्ये मग सगळंच आलं, मग इम्पोर्ट एक्सपोर्ट, अमेरिकेसोबत आपले रिलेशन्स, चायनासोबत रिलेशन, रशियासोबत, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ही 3 लोक सध्या खूप चर्चेत आहेत, सारखं सारखं हेच येतात न्यूजमध्ये, बाकीचे कोण येतच नाही आहेत. नंतर महोत्सव आणि परिषदा, आज इंटरनॅशनल असेल, साहित्य अकादमीचं हे असेल, साहित्य संमेलन असेल, स्टेटचं असेल, किंवा मग अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल ऑल ओव्हर इंडियाचं, आणि मग नॅशनल कॉन्फरन्सेस काही किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, त्यामध्ये मग कॉप नावाची जी परिषद आहे, कॉन्फरन्सेस ऑफ पार्टी, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, ती दरवर्षी होते. हे COP30 आता झाली ब्राझीलमध्ये. मग COP29 कुठे झाली? अझरबैजान, हां, बाकू. त्यानंतर COP28 झाली दुबईला. तो कुठे झालं हे विचारलं जातं. ह्याच्यावरती प्रश्न आहे UPSCला पण, आणि MPSCला किंवा सरळ प्रश्न विचारतात डायरेक्ट कुठे झालं आहे COP20, डायरेक्ट प्लेसवरती प्रश्न विचारतात. पण UPSCला किंवा कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारतात की त्याच्यात नक्की काय झालं आहे, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय आहेत त्याचे. ठीक आहे, सो पुढे जाऊयात आपण. महत्त्वाचे दिन विशेष, जसं की आता फेब्रुवारी 4 आहे, कॅन्सर डे आहे. 14 नोव्हेंबर काय? चिल्ड्रन्स डे. तसे प्रश्न विचारतात, डायरेक्ट विचारतात. त्यामुळे त्याला काय म्हणजे लॉजिकल आहे, ते प्रॅक्टिकल आहे. म्हणजे वाचा, लक्षात ठेवा, 2-3 वेळा वाचा, रिवाईज करा, ते येतं लक्षात. ठीक आहे. चर्चेतली पुस्तकं, आता नवीन नवीन ऑथर्स आहेत, नवीन नवीन पुस्तकं काढत असतात, जे काही म्हणजे मोठे लेखक आहेत ना, आणि त्यांची पुस्तकं तुम्हाला विचारली जातात. असं शशी थरूर आहेत, हे कोण आहेत? मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, आणि एक स्कॉलर आहेत, इंग्लिशचे स्कॉलर आहेत. ते त्यांचं इंग्लिश भाषणं खूप असतात यूट्यूबवरती, किंवा तुम्ही बघा एकदम फॉरेन इंग्लिश बोलतात. ठीक आहे, त्यामुळे ते स्कॉलर पण आहेत आणि इंडियाला रिप्रेझेंट पण करतात बाहेर जाऊन. त्याच्यामुळे त्यांचं बुक आंबेडकर लाईव्ह क्वेश्चनमध्ये आलेलं आहे त्याच्या आधीसुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. सो येऊ शकतं परतसुद्धा. सो हे एक्झाम्पल्स आहेत. असं मल्टिपल लोक आपल्याला माहिती आहेत की जे मोठे लोक आहेत, त्यांची पुस्तकं तुम्ही गेली पाहिजे. ठीक आहे. देन लास्ट थोडा लास्टपर्यंत आलो आहे आपण. समित्या आणि आयोग, कमिटीज आणि कमिशन. सो फायनान्स कमिशन ऐकलं असेल तुम्ही, फायनान्स कमिशन. ठीक आहे, तो फायनान्स कमिशन 16वं. फायनान्स कमिशन काय करतं की देशातला जो पैसा आहे ना, तो स्टेटला किती वाटायचा, कोणत्या स्टेटला किती द्यायचा, हे फायनान्स कमिशन ठरवतं. हा रोल असतो. म्हणजे आता बघा, देशाकडे सगळा GST जमा होतो, मग देश काय करतो, प्रत्येक राज्याला आपण GST भरतो, सेंट्रलला जातो, मग तो GST आपल्याला परत रिटर्न भेटतो ना. मग तो रिटर्न देताना तो किती पर्सेंटेजमध्ये देणार ना, तो कोण ठरवणार? हे लोक ठरवणार. हे हुशार लोक बसलेले असतात तिथे, ते ठरवतात. ठीक आहे. याचं प्रोव्हिजन पॉलिटीमध्ये आर्टिकल 280. पॉलिटी आणि इकॉनॉमी थोडं रिलेटेड आहे. ठीक आहे. सो फायनान्स कमिशन आहे, आणि हे त्याचे चेअरमन आहेत अरविंद पनगारिया. नीती आयोग माहिती आहे, नीती आयोग ऐकलंय कधी? नीती आयोग, हां, तर त्याच्यामध्ये ते पहिले व्हाईस चेअरमन होते नीती आयोगचे. हे नंतर येईल तुम्हाला. ठीक आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना असं नाही व्हायला पाहिजे की माहिती नाही व्हायला. हे इकॉनॉमीमध्ये, पॉलिटीमध्ये सगळं येणार आहे. इकॉनॉमिक सर्वे जसं म्हटलं की सध्याची देशाची स्टेट काय आहे, म्हणजे दरवर्षी अपडेट होत असतो ना देश. काहीतरी नवीन पैसे येतात देशात, पैसे जातात, कधी श्रीमंत होतो, कधी गरीब होतो आपण, कधी वरती जातो, कधी खाली येतो. $1 ट्रिलियन इकॉनॉमी, $5 ट्रिलियन इकॉनॉमी आता महाराष्ट्र बनणार किंवा देश बनणार. मग ते ऑब्जेक्टिव्ह, आणि आता सध्या आपण कोणत्या स्टेटला आहोत, कोण 1 नंबरला आहे, कोण 2 नंबरला आहे, देशात पहिले गावं किती आहेत, जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, स्टेट्स किती आहेत, नवीन काही चेंजेस होत आहेत का. मग सगळं इकॉनॉमिक सर्वे म्हणजे काय, थोडक्यात एक एक्सरे असतो देशाचा, पूर्ण रिपोर्ट असतो इकॉनॉमिक सर्वे. सो सर्वे ॲज इट इज क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातात सर्वेमध्ये. मग सर्वेमध्ये विचारले जातात की इंडियाचा ग्रोथ रेट मागच्या वर्षी काय होता, तो ह्याच्यामधला डेटा असेल तो डायरेक्ट विचारतात. 6.5 असेल, 7.5 होता क्वेश्चन होता एक्झामला. ठीक आहे. देन बजेट मग दोन्ही इकॉनॉमिक सर्वे दोन्ही आहे, महाराष्ट्र आणि भारत. बजेट पण दोन्ही महाराष्ट्र आणि भारत. ठीक आहे. सो बजेटवरती प्रश्न येतो, बजेटमध्ये अलोकेशन काय नवीन बजेटमध्ये. आता बजेटमध्ये जसं लाडकी बहीण योजना होती तेव्हा, मग तो प्रश्न बजेटमध्ये पण होता, योजनामध्ये पण येतो. मग तो प्रश्न तुम्हाला तिथं विचारला. म्हणजे स्कीम्स पण बजेटमध्येच असतात. आपल्या सगळ्या स्कीम लॉन्च होतात त्या सगळ्या बजेटमध्येच असतात. त्यामुळे स्कीम आणि बजेट एकच आहे टॉपिक. तो मिक्सचर आहे टॉपिक्स, असं सेग्रिगेट नाही करता येईल, आपण वेगळं नाही करता. आणि संकीर्ण मिसलेनियसमध्ये म्हणजे एक्झाम्पल दिले तुम्हाला, अरिजित सिंग सगळ्यांचा फेवरेट. सो त्याला आता पुरस्कार भेटला होता, त्याचं जे काही गाणं आहे ना केसरियामधला,
त्याला नॅशनल अवॉर्ड भेटला होता, नॅशनल फिल्म अवॉर्ड बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. सो हे गाणं होतं ते. आता MPSC ग्रुप मेन्सला प्रश्न होता MPSCचा, हा प्रश्न होता मिसलेनियस, म्हणजे काही पण येऊ शकतं ना. आपण ऐकतो काहीतरी गाणं, आपल्याला माहीत नसतं याला एवढे व्ह्यूज आहेत यूट्यूबवरती जवळपास. सो हां, एकदम भारी आहे एकदम. आता आपण त्या लेवलचे प्रश्न बघूयात थोडे म्हणजे आता काही डिटेल नाही घेत, फक्त मी दाखवतो, फक्त प्रश्न कसे असणार ते दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आता अंदाज येईल थोडा. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे आता मी वरती UPSC ठेवतो, देन खाली MPSC, हां UPSC वरती, खाली MPSC, मग MPSC ग्रुप B, C, नंतर त्याच्याच खाली SSC, रेल्वे, बँकिंग आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम. सो वरून खाली येतो आपण. सो वरून खाली येताना डेप्थ पण वाढत जाणार, कमी होत जाणार. ठीक आहे, सो क्वेश्चन आता बघूयात कसे होतात ते आपण. आता लेवल काय UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस, हा IAS वाले लेवल. तिकडे पण आता कसं आहे की 2-3 प्रश्न सोपे असतातच प्रत्येक एक्झामला. तर UPSC हा करंट खूप महत्त्वाचा आहे UPSC मध्ये, कारण प्रत्येक एलिमेंट हा करंटने भरलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 150 सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सांगितली तुम्हाला, हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन होता. त्याला आता काहीतरी 100 वर्ष पूर्ण झाली ना. 1925ला झाली होती स्थापना त्याची, 2025ला 100 वर्ष पूर्ण. तो UPSC प्रीला क्वेश्चन होता 2025चा. तो काय होता, कारण करंटमध्ये 100 इयर पूर्ण झाले. ॲक्च्युअली आहे ती हिस्ट्री, पण त्याला विचारलं करंटमध्ये. सो रिलेव्हंट टू द करंट ऑफ, आणि हिस्ट्री आणि करंटचं रेलिव्हन्स आहे दोन्ही त्याला प्रश्नाला. तर UPSC प्री 2025. आता UPSC मी काय दाखवतो, जरी इथं मल्टिपल काही लोक आहेत की ज्यांना UPSC करायचं आहे, ज्यांना फक्त MPSC करायचं आहे, ज्यांना फक्त बँकिंग करायचं आहे, कोणाला काय वेगळं करायचं आहे. ठीक आहे, सो अशी लोक आहेत, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे प्रत्येक एक्झाममध्ये. सो कॉमन पार्ट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. तो कॉमन पार्ट केलाच पाहिजे. आणि प्लस टू दॅट मग अकॉर्डिंग टू तुमच्या एक्झामनुसार तुम्हाला डेप्थमध्ये यायचं डेप्थमध्ये जावा, खाली यायचं तर खाली जावा. ठीक आहे, सो अशा न्यूट्रल पॉईंटला राहायचं, जिथून इकडे पण जाऊ शकतो आणि तिकडे पण जाऊ शकतो. ठीक आहे, आपण डिसिजन मात्र एकच ठेवायचं की बाबा हेच करायचं आहे, पण तो स्कोप ठेवायचा, थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवायची. ओके, UPSC लेवल आहे. आता UPSC मधला हा डेटा आहे, करंट अफेअर किंवा क्वेश्चन्स किती येतात. मी आता करंट अफेअर बाबतीत बोलतो फक्त. 22 क्वेश्चन जवळपास मागच्या प्रीमध्ये आले, आणि हे सगळे क्वेश्चन रिलेव्हंट टू द करंट अफेअर. एन्व्हायरमेंट पूर्ण, इकॉलॉजी पूर्ण करंट अफेअर्स रिलेटेड आहे. सो पूर्ण म्हणतात ना, सर पण बोलले काल तुम्हाला की नंबर ऑफ क्वेश्चन जवळपास करंट अफेअरला येतात. सो ते असे येतात, करंट हिस्ट्री, करंट इको, करंट पॉलिटी, करंट जिओग्राफी, असं करून ते मिक्सचरमध्ये येतात क्वेश्चन. आणि टोटली करंट अफेअरचे क्वेश्चन्स किती आहेत? 22 क्वेश्चन जवळपास. सो म्हणजे जवळपास 22% करंटच आहे. म्हणजे UPSC मध्ये जवळपास 50% करंट आहे, असं म्हणून म्हटलं तरी हरकत नाही. 50 to 60%, कारण प्रत्येक घटक तुम्हाला करंटशी जोडावा लागतो. ओके, आता इथं बघा, हे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे. झूम होत नाही. हा मल्टी स्टेटमेंट आणि मल्टी ऑप्शन. किती स्टेटमेंट आहेत? 3 स्टेटमेंट आहेत. हे UPSCचं क्वेश्चन आहे. आणि स्टेटमेंट पण छोटे छोटे नाही आहेत, मोठे स्टेटमेंट्स आहेत. ठीक आहे, टर्मरिक प्रोडक्शनवरती प्रश्न आहे. आता भारत मोठा एक्सपोर्टर आहे टर्मरिकचा, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा वगैरे जे काही स्टेट्स आहेत ते जास्त प्रोडक्शन करतात. म्हणजे 3ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत, पण 3 स्टेटमेंट्स वाचताना पण इथं बघा 30, इथं तुम्हाला स्टेट्स दिले, तिथं स्टेट्समध्ये चुकवू शकतात काहीतरी तुम्हाला. आता महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू. आता समजा इथं तुम्हाला देऊ शकतात जम्मू काश्मीर, एखादा स्टेट्स. पण आता हे कनेक्टेड स्टेट्स आहेत बघा, महाराष्ट्र, तेलंगणा, खाली कर्नाटक, तामिळनाडू. म्हणजे तुम्हाला रिजन पण लक्षात आलं पाहिजे की हाच कुठे प्रोड्यूस होते, खाली प्रोड्यूस होते म्हणजे नॉर्थन साईडला. मग तर समजा ईस्टर्न साईड किंवा वेस्टर्न साईड किंवा अपर साईडचा स्टेट दिला तर तुम्ही लगेच तिथं म्हणलं पाहिजे तिथं हळद नाही होत प्रोड्यूस. जम्मू काश्मीर दिलं, तिकडे केशर होतं प्रोड्यूस. आता केशर बोललं महाराष्ट्रात प्रोडक्शन होतं तर लगेच क्लिक होईल ना, इथं नाही होत ते. ॲपल महाराष्ट्रात प्रोड्यूस होतं बोललो जर का, तर नाही होत ना इथं. सो तसं आहे ते. इथं 3ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. आणि ऑप्शन्स पण असे आहेत 1 and 2 ओनली, 1 and 3 ओनली. म्हणजे असं पण तुम्हाला माहीत पाहिजे कन्फर्म. ठीक आहे, कन्फर्म माहीत पाहिजे. डेटा खूप पाहिजे तुम्हाला UPSCला. 3 स्टेटमेंट्स पण वाचायचे आहेत, आणि हे लॉजिकल आहेत. फारच म्हणजे असं काही मोठं म्हणजे हे असं आहेच नाही आहे, लॉजिकल आहे. इंडिया लार्जेस्ट आहे, आणि थोडं मोठं लार्जेस्ट आहे, 30 व्हरायटीज असू शकतात. परत महाराष्ट्र, तेलंगणा ते कलेक्टेड स्टेट्स आहेत. ठीक आहे, सो इकॉनॉमिक सर्वेमध्ये येतो बघा की आपण काय एक्सपोर्ट करतो जास्त, काय इम्पोर्ट करतो. एक्सपोर्ट काय करतो आपण जास्त, इम्पोर्ट काय करतो, एनर्जी, ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो. आणि एक्सपोर्ट्स काय करतो आपण, इथं बनवून गोष्टी पाठवतो बाहेर. हां,
कारण इथं असेंबल होतात. ॲपल इथे बनतो का आयफोन? नाही. आपण एक्सपोर्ट आपण असेंबल करतो, फक्त जोडतो त्याला. ते काय सगळे लेन्सेस आलं, इकडून बॅटरी आली, इकडून स्क्रीन आली, आपण काय करणार इथं जोडणार, जोडकाम करणार. ठीक आहे. आपले ITI वाले लोक काय, आपले इंजिनियर काय करतात, आपले ITI इंजिनियर तिकडे जातात अमेरिकेत, ते तिकडे रिसर्च करतात. हां, तिकडून मग काय करतात, इकडे माल पाठवतात. इकडे आपले ITI वाले बसलेले असतात टेक्निशियन, स्क्रूड्रायव्हर का, ते फक्त जोडतात आणि त्याच्यात पाठवून. सो आपण प्रोड्युसर नाही आहे, आपण थोडक्यात मधलं काम करतोय सर. ठीक आहे. सो हे आहे सर. पुढे आता ChatGPT AI पण आपल्याकडे किती जनरेट झाले, आपण स्वतः किती बनवलं AI. को पायलट आपलं नाही, मायक्रोसॉफ्टचं आहे. ChatGPT आपलं नाही, ओपन AIचं आहे. जेमिनी आपलं नाही, गुगलचं आहे. आपलं काय आहे मग, भारत GPT काहीतरी आता नवीन आलं होतं मध्ये, हनुमान नावाचं काहीतरी अंबानी साहेबांनी केलं होतं. आता ते किती पुढे गेलं, आता किती वापरतात मला माहीत पण नाही. ठीक आहे. सो तेवढं पण आपल्याकडे रिसर्चला थोडासा हे आहे, म्हणजे कमी आहे थोडा. ठीक आहे. आता UPSC प्रिलिमचा क्वेश्चन आहे, मिशन्सवरती प्रश्न आहे किंवा योजना स्कीमवरती, राष्ट्रीय गोकुल मिशन. तर PIB नावाची वेबसाईट आहे, मी एक जस्ट अनालिसिस केलं थोडं करंटचं. तिथं आहे ना, इथं पण लॉजिकल प्रश्न आहे. UPSC मधले लॉजिकल क्वेश्चन, पण डेटा कमी आहे, म्हणजे आकडेवारी कमी आहे, पण लॉजिक जास्त आहे. इथं काय दिलं त्यांनी, पहिल्या वाक्यात मराठीत सांगतो थोडं, की जे काही लो फीडिंग किंवा लो यिल्डिंग मिल्क प्रोड्युसिंग जे काही कॅटल्स असतात ते गरीब लोकांकडे असतात. कारण हाय यिल्डिंगचे प्राइसेस पण फार आहेत, जसं की जातीवंत जनावर आपण म्हणतो त्याला, की ती महाग आहेत. गरीब फार्मर्स त्याला हे नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत. सो पहिलं स्टेटमेंट आहे की गरीब फार्मर्सकडे की कमी आहेत, किंवा असं कमी यिल्डिंगवाले कॅटल्स आहेत गरीब फार्मरकडे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं, की आपण त्यांना सायंटिफिकली मदत करतोय की ते यिल्डिंग कॅपॅसिटी वाढावी किंवा मिल्किंग कॅपॅसिटी वाढावी, म्हणून आपण काय करतोय की रिसर्च करतोय, सायंटिफिकली आपण त्याला मदत करतोय. कोणाला? फार्मर्स लोकांना. तर 2 स्टेटमेंट्स आहेत, मग दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता हा स्टेटमेंट कुठून आलाय, तर PIB नावाची वेबसाईट UPSC फॉलो करते. UPSCला बरेचसे क्वेश्चन योजनांचे ह्याच्यातूनच येतात. आता इथं लाईन आहे बघा, टू प्रमोट द इंडिजिनियस कॅटल अँड बफेलो रिअरिंग अँड कन्झर्वेशन इन सायंटिफिक अँड होलिस्टिक मॅनर. आता इथे बघा, इथं तुम्हाला सेकंड स्टेटमेंट दिले, टू प्रमोट द इंडिजिनियस कॅटल अँड बफेलो रिअरिंग अँड कन्झर्वेशन इन अ सायंटिफिक होलिस्टिक मॅनर. सो ॲज इट इज कॉपी आहे ना, तिथून कॉपी आहे. तर पहिलं स्टेटमेंट तर लॉजिकल आहे ना, तर गरीब लोकांकडे गरीबच गायी असणार ना, हे लॉजिकल आहे. तिथं काय फार मोठ्या गोष्टीची आवश्यकता नाही समजायला. तर UPSC झालं. तर COP28 वरती प्रश्न आहेत बघा. तर UPSC आता इथं फक्त बघितलं COP28 कुठे झाली, UAEला. MPSC विचारणार प्रश्न, पण UPSC काय विचारणार, त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स होते, काय ठराव झाले, कोण कोण कंट्रीज होत्या, ते विचारणार तुम्हाला UPSC इथं. ठीक आहे. सो मल्टी स्टेटमेंट, मल्टी ऑप्शन. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. देन अगेन UPI, आपला UPI इंडियाचा, ते कुठे वापरलं जातं बाहेर अदर कंट्रीजमध्ये, तर तिच्यावरती प्रश्न आहे. इथं फक्त कुठे वापरलं जात नाही असं काहीतरी प्रश्न आहे. तर इथं जर्मनीमध्ये नाही आहे UPI, बाकी कंट्रीमध्ये, फ्रान्समध्ये आहे, UAEमध्ये आणि सिंगापूरमध्ये. बांगलादेश आणि जर्मनीमध्ये नाही आहे UPI अजून तरी. ठीक आहे. सो त्याच्यावरती प्रश्न होता. सो एलिमिनेट करायचं होतं आपल्याला. ठीक आहे. थोडक्यात पुढे, म्हणजे UPI बाहेर पण आहे, नॉट ओनली इन इंडिया, UPI बाहेर पण चालतं. ओके. आपल्याला वाटतं की UPI. आता इथं नॅशनल रेल प्लॅन, आता कवच नावाची सिस्टीम आहे. कवच नावाची सिस्टीम काय आहे, की ॲक्सिडेंट्स होतं रेल्वेमध्ये. आता मध्येच बघा ओडिशामध्ये ॲक्सिडेंट झालं होतं, त्यानंतर बघा 2-3 ॲक्सिडेंट्स असं रेल्वेचे सपासप झाले होते. म्हणजे रेल्वे मिनिस्टर तुम्हाला दिसत होते न्यूजमध्ये सारखे रील मिनिस्टर बोलायचे त्यांना, असं म्हणजे न्यूजमध्ये ते ट्रेन चालायचे खूप. ठीक आहे. सो त्यानंतर मग कवच सिस्टीम आणली आपण. कवच सिस्टीम कशाबद्दल आहे, रेल्वेबद्दल आहे, एवढं माहीत पाहिजे. म्हणजे हे MPSCचा क्वेश्चन आहे किंवा खालच्या बँकिंग किंवा रेल्वेचा क्वेश्चन आहे. कवच सिस्टीम इज ऑल अबाउट रेल्वे प्रोटेक्शन. ठीक आहे. RFID म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन काहीतरी आहे, ते त्याचा फुल फॉर्म. RFID मध्ये त्याचा फुल फॉर्म विचारतील. कवच सिस्टीममध्ये RFID सिस्टीम आहे, त्या RFIDचा फुल फॉर्म काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. ते जे काय वटवाघूळ असतं ना, वटवाघूळ, त्याला ते काय फ्रिक्वेन्सीने काय बोलतात इंग्लिशमध्ये त्याला, चमदागड काहीतरी बोलतात ना त्याला, हिंदीमध्ये बोलतात. हां, काय बोलतात, हां बॅट. ते वापरतात ना फ्रिक्वेन्सी, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा
त्याच्यावरून ते डिरेक्शन ठरवतं कुठून जावं कुठून नाही जावं, तसं ती सिस्टीम तिथं यूज होणार आहे. ठीक आहे. सो RFID बद्दल काही स्टेटमेंट्स आहेत ते दिले आहेत तुम्हाला. मल्टी स्टेटमेंट्स, मल्टी ऑप्शन. आता एलिमिनेट करा, वाचत बसा, लगेच डोकं लावा पटापट, परत ऑप्शन फाइंड आउट करा, त्याच्यात राईट करा, त्याच्यातनं मग तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. म्हणजे एवढं सगळं प्रोसिजर आहे फॉलो करायचं. UPSC म्हणून हार्ड वाटते का, कारण ते मल्टी स्टेटमेंट्स आहेत. स्टेटमेंट्स लॉजिकल असतात. आता लॉजिकल स्टेटमेंट्स आहेत इथं पण बघा. आकडेवारी आहे का काय? नाही आहे. पण काय आहे, इथं काही जर्मनीसोबत नाही केलं आपण. इथं आपण काय केलं आहे, इंडियाचं स्वतःच आहे. इथं फक्त जर्मनी ॲड केले त्यांनी. इथं हात चुकवला यांनी. ठीक आहे. परत प्रिपेअर्ड फॉर फ्युचर, इथं 2028 नाही आहे, इथं 2030 आहे. म्हणजे किती मायन्यूट बघा, म्हणजे कुठे चुकवलंय चुकवताना पण. हां, कुणासोबत केलंय? जर्मनीसोबत केलंय. पण जर्मनीसोबत आपण नाही केलं, आपण इंडियानं स्वतःने केले ते. इथं काय केलंय, 28 नाही आहे, 2030 आहे. 2028 दिलंय, इथं चुकवलं. आणि हे बरोबर आहे, म्हणजे ओनली 3 राईट आहे. आता ओनली 3 म्हणजे कुठे आहे, म्हणजे जवळपास इथं काय, विच इज नॉट करेक्ट. नॉट करेक्टमध्ये काय येणार, 1 and 2. म्हणजे प्रश्न विचारताना मग आम्हाला करेक्ट विचारतात का? नाही, नॉट करेक्ट विचार. नॉट करेक्ट आहे तर 1 and 2. ठीक आहे. पण चुकवताना कुठे चुकवले, 2028 जर्मनी. म्हणजे हे MPSC मध्ये पण असे प्रश्न येतात. सो एकदम पण हार्ड नाही क्वेश्चन हा. दिसतो मोठा, पण जर का वाचलं असेल, काय इंडियाची सिस्टीम आहे, मग जर्मनी कुठून आला म्हणायला. ठीक आहे. 2028. आता इथं पण थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण 2-3 वेळा वाचलं असेल ना, डोळ्याखालनं गेलं असेल, कवर सिस्टीम 2030 इंडियाची आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय वाचायचं आहे लक्षात येतं करंट करताना, आणि कुठे चुकवू शकतात. परत खो खो इंडियाचं आहे. आता इथं काय केलंय त्यांनी, इथं 78-40 आहे आणि इथं 54-36 आहे. आता हे उलटं करायचं फक्त, बस हे चुकवलं त्यांनी, कारण हे वुमनचं आहे ना, ते 78-40 आहे, आणि मेन जे जिंकलेत म्हणजे पुरुष जे जिंकलेत त्यांनी 54 आणि 36 मार्जिनने जिंकलेत. असे उलटे केले, म्हणजे जर ॲनालिसिस केलं तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या. सो इथं चुकवलं त्यांनी. पहिलंच बरोबर आहे फक्त, बाकीचे 2 चुकले. फक्त काय लक्षात घेतलं पाहिजे की मेन जे जिंकलेत ना, आता लक्षात ठेवायचं की मेन 54 आणि वुमन 78, असं एक वाचताना आपण लॉजिक बनवून वाचायचं. हे वाचल्यावरतीच आपलं लक्षात आहे की कसं वाचलं पाहिजे करंट अफेअर. आता करंट अफेअर तुम्ही प्लेन वाचलात ना, तुम्हाला नाही समजणार. हे ॲनालिसिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. सेम MPSC मध्ये पण हा पॅटर्न कॉपी होतो UPSCचा. त्यामुळे MPSC ग्रुप A मध्ये, B मध्ये थोडं मग त्याच्यापेक्षा खाली, C मध्ये त्याच्यापेक्षा खाली. ठीक आहे. आपण थोडंसं UPSC झालं, थोडं फास्ट जाऊया. मला सगळ्याच गोष्टी काही घेऊ शकत नाही आपण एकाच वेळी. आता गुकेशवरती प्रश्न आहे, गुकेश जिंकला, आणि हा अभिमन्यू मिश्रावरती प्रश्न आहे त्याच वर्षी 25 मध्ये. सो हॉट टॉपिक होता. सेम प्रश्न MPSC मध्ये पण आहे. आता MPSC ग्रुप A लेवलला येऊयात, कारण MPSC ग्रुप A इज इक्वल टू UPSC. समजलं, UPSC आणि A सारखंच आहे. आता इथं मराठी इंग्लिशमध्ये प्रश्न असतो, UPSC मध्ये हिंदी इंग्लिशमध्ये असतो. इंग्लिश इज कॉमन लँग्वेज. आता इथं कशावरती प्रश्न आहे, पुरस्कारावरती प्रश्न आहे. पुरस्कारावरती प्रश्न असतोच दरवर्षी. राष्ट्रीय जल पुरस्कार आहे, ठीक आहे, तिकडे पद्मा अवॉर्ड्सवरती असतो, भारतरत्न अवॉर्ड्स त्याच्यावरती असतो. इथं परत कुणावरती प्रश्न आहे, चेस ऑलिम्पियाड. हां, ठीक आहे, चेस प्लेअर तिकडे होता गुकेशचा, इथे आहे. म्हणजे समजलं काय तुम्हाला. मगाशी बोललो होतो की एक्झाम देत असताना MPSC UPSC नंतर होते ना, मग UPSC मध्ये चेसवरती प्रश्न आहे ऑलरेडी. मग तोच प्रश्न हॉट टॉपिक आहे, एवढं लक्षात येते आपल्या. मग आपण काय करणार, तो टॉपिक परत रिवाईज करणार, सो दॅट तो रिपीट होऊ शकतो ना. तो तसाच झाला, कारण UPSC नंतर MPSC होते. ठीक आहे. देन मालदीवमध्ये झाली निवडणूक, मालदीवमधली निवडणूक विचारली इंटरनॅशनल अफेअर्समध्ये. पीपल नॅशनल काँग्रेस नावाची पार्टी आहे तिकडे. जसं बांगलादेशमध्ये काहीतरी वेगळी आवामी लीग वगैरे आहे, किंवा आता काहीतरी दुसरी आहे, आवामी लीग नाही आहे. ठीक आहे. तर ते विचारलं जातं. पाकिस्तानमध्ये कोणता आहे ते, म्हणजे नेबरिंग कंट्रीज विचारल्या जातात. मालदीवजावर नेबर, हां, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, भूटान, जपान, जपान नाही, जपान लांब आहे थोडा, हे विचारलं जातात आपल्याला. नेपाळ असेल तर तिथे पण, नेपाळमध्ये पण झालंय ना आता, मध्येच रिव्होल्युशन झालंय तिकडे. आता सिंधू जल करार काय होता, ऑपरेशन सिंदूर माहिती आहे. आपण काय केलं, पाणी बंद केलं होतं, मीम्स वगैरे आले त्याच्यावरती. ते मीम्स न्यूजमध्ये होतं ना, ते पाणी बंद केला, पाणी बंद कर दिया इंडिया वालों ने हमारा, असं ते. आता मग तो 1960 मध्ये करार झाला होता की आपण कोणतं पाणी वापरू शकतो. आता 3 अशा 5 रिव्हर्स आहेत त्या पूर्ण, इंडस, सिंधू, त्यानंतर झेलम, चिनाब, रावी, बिया, सतलज, अशा 5 नद्या आहेत. तर 3 इंडियामध्ये येतात, 2 पाकिस्तानमध्ये येतात. हां, सिंधू.
आणि झेलम, सिंधू आणि झेलम तिकडे पाकिस्तानमध्ये येते. बाकी राहतात 3 रावी, बिया, सतलज. हे जिओग्राफीमध्ये होईल तेव्हा आपण लक्षात ठेवू तुमच्या. ठीक आहे. सो हा ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन. ठीक आहे. 25 मध्ये MPSC प्रीमध्ये. देन आता ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे खाली आहेत. मग थोडं लेवल बघा. आता इथे पण लेवल आहे ना थोडं UPSC प्रमाणेच आहे की मल्टी स्टेटमेंट्स आहेत. इथं मल्टी स्टेटमेंट्स आहेत, मल्टी स्टेटमेंट आहे, ही योजना आहे. मल्टी स्टेटमेंट मल्टी ऑप्शन, मल्टी स्टेटमेंट मल्टी ऑप्शन, UPSC प्रमाणेच आहे थोडकं. बरोबर, MPSC ग्रुप आहे. देन पुढे जाऊयात आपण. म्हणजे त्याच्यामध्ये काही मी म्हटलं की सोपे पण प्रश्न असतात असे, 1 लाइनर सिंपल. MPSC ग्रुप बी आणि सी. आता इथं काय होणार, इथं स्टेटमेंट कमी होणार. त्याचं 3 स्टेटमेंट असेल, 2 स्टेटमेंट असतील, 1 स्टेटमेंट असतील. ठीक आहे. इथं 2 स्टेटमेंट आहेत फक्त बघा. 9 सप्टेंबर, इथं 21 जानेवारी काहीतरी आहे, 21 जून का काहीतरी आहे. इथं डेट चुकवली आहे इथे याची, ही बरोबर आहे थीम. सो पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे. ओके, हे झालं. पुढे आता मग BC मध्ये आलो. 1 लाइनर क्वेश्चन चालू झाले मोस्टली. 1 लाइनर खूप येतात बी मध्ये. इथं कोण आहे, ऑडीचा अँबॅसिडर नीरज चोप्रा, डायमंड बॉय. त्यानंतर गोल्डन बॉय बोलतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. वाचलं असेल कॉमर्समध्ये तुम्ही. कोण आहे, उर्जित पटेल. हा, हे सगळे RBIचे गव्हर्नर आहेत. संजय मल्होत्रा आत्ता आहेत ना 25. त्याआधी शक्तिकांत दास होते, त्याआधी उर्जित पटेल, त्याआधी रघुराम राजन. ठीक आहे. सो हे पण माहीत पाहिजे हे कोण आहेत ते. ओके. आता पुढे लेक्चरमध्ये नंतर मी घेईन हळूहळू सगळं, म्हणजे जेव्हा टॉपिक वेळ जाईल ना तेव्हा सगळं कव्हर होईल. म्हणजे ऑलमोस्ट मोस्ट डेटा मी इथं कव्हर करेन. देन रिडिंग पार्ट तुम्हाला करावा लागेल. आहे पहलगाम. तिकडे ऑपरेशन सिंधू होतं, सिंदूर होतं. नंतर परत ते 1960चा करार होता ग्रुप ए मध्ये, त्या रिलेटेड होता ना तो युद्धाशी. तो तिथं पण होता सिंधू जल करार. आता इथं पहलगामवरती आलाय क्वेश्चन, डायरेक्ट पहलगामवरती क्वेश्चन आलाय. कुठे, MPSC ग्रुप बी मध्ये. आता बी एक्झाम कधी झाली, MPSC ग्रुप एच्या नंतर. मग अनालिसिस काय आपलं की सिंधू जल करारावर प्रश्न येतोय किंवा त्या वॉरच्या दृष्टीकोनातून प्रश्न येतो, मग लगेच आपण अजून त्याच्या दृष्टीनं अजून काहीतरी एक्स्ट्रा ॲडिशनल केलं पाहिजे. पुढे आता ह्याच्यात हे खूप म्हणजे डिटेल होतं. हा प्रश्न आम्हाला पण नाही जमला होता, कारण चांगल्या अभ्यास करणाऱ्या लोकांना पण जमला नव्हता. करंट अफेअर हा म्हणजे असं इगोवर नाही घ्यायचं. करंट अफेअर कधी कधी नाही येत आपल्याला, नाही येतं सोडून द्यायचं. लॉजिकल लावायचं, लॉजिक लागतं ते बघायचं, नाही तर सोडून द्यायचं. नाहीतर मग आपण फसतो, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे ना आपल्याकडे. सगळेच नाही अटेम्प्ट करायचे, असं आहे. पुढे जोड्या लावा, द्रोणाचार्य पुरस्कार. तिकडे चेसवाला होता, इकडे सगळे बॅडमिंटन कोण आहे, हॉकीवाला कोण आहे. ठीक आहे. मेरी कोम काय खेळते, बरोबर ना. अभिनव काय तो आपला हा. आणि चोप्रा, नीरज चोप्रा काय करतो, भालाफेक, जॅव्हलिन थ्रो. ठीक आहे. म्हणजे इथे प्रश्न डायरेक्ट येतात. असं एवढा पण इझी नाही येत. हा, नीरज चोप्रा माहिती आहे, टीव्ही मध्ये सारखा दिसतो भालाफेकचं. हे लोक हे तुम्ही वाचले पण असतील कधी. दीपाली देशपांडे, सुभाष राणा, संदीप सांगवान, यश मुरलीधरन वाचले नसतं. ते करंट अफेअरच्या पुस्तकात असतात, ते वाचायला लागतात. आता तुम्हाला वाटेल की नीरज चोप्रा आला डायरेक्ट. इथं सगळ्यात लार्जेस्ट आहे बघा, लार्जेस्ट हायड्रो पॉवर डॅम इथं आहे कुठेतरी. पहिला ऑप्शन आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर. ठीक आहे. याच्यामध्ये लार्जेस्ट आहे. आता ग्रुप सी मध्ये आला. ग्रुप सी नंतर होते, कशात, बीच्या नंतर होत्या. तिथं मग ग्रुप सी मध्ये डिफरन्स असे की ग्रुप सी महाराष्ट्र सेंट्रिक जास्त आहे. जास्त महाराष्ट्र प्रश्न विचारतात त्याच्यावर, महाराष्ट्रावरती प्रश्न विचारतात जास्त. कुठे आहेत बघा आता, अजिंठा वेरूळ चित्रपट, कोण आहे, सई परांजपे, महाराष्ट्रीयन. ठीक आहे. पुरस्कार लाडकी बहीण योजना, त्या वर्षी प्रश्न आहे, मागच्या वर्षीचा. 24 मध्ये योजना आलेली, बरोबर. 25 मध्ये प्रश्न आहे. ठीक आहे. 2.2 लाखापेक्षा कमी पाहिजे उत्पन्न, मग तिथं सांगितलं होतं. पुढे महाराष्ट्रातली योजना अगेन. इथं परत काय, ई गव्हर्नन्स. ठीक आहे. कुठची ग्रामपंचायत, रोहिणी नावाची ग्रामपंचायत आहे महाराष्ट्रातली. अगेन महाराष्ट्र सेंट्रिक आहे. ग्रुप सी महाराष्ट्र सेंट्रिक आहे. थोडक्यात मी करंट अफेअरचं थोडं अनालिसिस केलं. ते इंडियाचं पण विचारतात, पण महाराष्ट्रावरती जरा थोडंसं वेटेज जास्त आहे. देन पुढे लोकमान्य टिळक पुरस्कार, गडकरी, नितीन गडकरींना मिळाला आहे. कुठले आहेत, महाराष्ट्रातले, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. पुढे क्रीडापटू, परत तिकडे गुकेश आहे. MPSC प्रीमध्ये आहे प्रश्न चेसवरती, बी मध्ये आहे प्रश्न पुरस्कारावरती, सी मध्ये पण असणार ऑब्व्हियसली. पद्मश्री पुरस्कार कोणाला भेटल्या, R अश्विन, PR श्रीजेश, हॉकीवाला. ठीक आहे. आता हरविंदर सिंग, तो पण हॉकीवाला आहे. IM विजन मला माहित नाही आता कुठे येतो. ठीक आहे.
परत AI वरती प्रश्न आहे. कुठे? ही ग्रामपंचायत आहे AI अंगणवाडी, ती मी मग अशी घेतली होती ते. हा ग्रुप सीचा प्रश्न आहे. परत महाराष्ट्रातली आहे, म्हणजे महाराष्ट्रातले प्रश्न खूप आहेत याच्यावरती. देन पुढे ड्युरंट कप आहे. हा कुठचा कप आहे? ड्युरंट कप, फुटबॉल स्पर्धा आहे. ठीक आहे. तर तो नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब की डायमंड हार्बर, मग बहुतेक हा याचा डायमंड आहे उत्तर. सो हा आहे प्रश्न. म्हणजे स्पोर्ट्सवरती प्रश्न येतात जास्त, पुरस्कार आणि स्पोर्ट्सवरती खूप जास्त प्रश्न आहे याच्यामध्ये. नंतर PM धनधान्य कृषी योजना, ही योजना आहे. इथं 200च्या ऐवजी काही 100 आहेत, बरोबर ना? योजना इथं 200 आकडा दिला, इथं 100 होता, इथं चुकवला. ठीक आहे, म्हणजे तो आकडेवारीच चुकवला. तिथं कसं चुकवलं होतं बघा, वरती खाली केलं होतं UPSC मध्ये. सो जसं थोडक्यात तोच पॅटर्न आहे जवळपास करंट अफेअरमध्ये. देन पुढे जाऊयात SSC मध्ये. 2 प्रश्न राहिले फक्त. SSC मध्ये काय डायरेक्ट जसंच्या तसं. ही परीक्षा कधी झाली SSCची? सप्टेंबर 2024 म्हणजे सगळ्या UPSC MPSC नंतर SSC झाली. त्याचा प्रश्न आहे, कशावर प्रश्न आहे? सेम प्रश्न कॉपी झालाय कुठनं? MPSC ग्रुप B मधला. ठीक आहे. आता इथं दिले अनरेस्ट्रिक्टेड, म्हणजे यू कॅन यूज द वॉटर ऑफ फॉलोइंग रिव्हर्स, रावी, बिया, सतलज. ठीक आहे. झेलम आणि इंडस नाही वापरू शकत आपण, कारण ते पाकिस्तानकडे कंट्रोल आहे. ठीक आहे ना? सो हा प्रश्न आहे. देन वन लाइनर क्वेश्चन, सिंपल. खाली खाली आलो ना आपण, एकदम सिंपल प्रश्न. खाली खाली आलो की एकदम तलाठीकडे आलो खाली एकदम, मग तिकडे तर अजूनच खाली. मग तिकडे डायरेक्ट विचारतील नीरज चोप्रा काय खेळतो म्हणून. तिकडे विचार एक्सपेक्टेड आहे. तिकडे नाही वरती विचारणार नीरज चोप्रा काय खेळतो. व्हॉट इज नेम ऑफ द वर्ल्ड लॉंगेस्ट एक्सप्रेसवे टनल? अगेन चायनामध्ये, आणि तो चायनामध्ये इथे ग्रुप C मध्ये, सॉरी ऑप्शन C, हा टनल लॉंगेस्ट आहे चायनामधला. ठीक आहे. सो परत पुढे अरुणाचल प्रदेशमध्ये पण आपला लॉंगेस्ट बोगदा आहे. काय त्याचं नाव ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. करंट अफेअरमध्ये येतो. आणि रेल्वेचा एक प्रश्न घेतलाय मी, 2 प्रश्न. अगेन परत वन लाइनर प्रश्न. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कोणी होस्ट केला? पणजीमध्ये झालाय. हा कितवा आहे? 55th. ठीक आहे. देन वन लाइनर क्वेश्चन अगेन. बॉक्सर गोल्ड मेडल ॲट वर्ल्ड बॉक्सिंग कप, हितेश गुलिया. आता ही नावं माहिती नसतात आपल्याला बॉक्सर म्हटल्यावर मेरी कोमच आठवतं. तर मग ही नावं आपल्याला बुकमध्ये भेटतात प्रॉपर. आणि माझं करंट अफेअरमध्ये काय वाचायचं थोडक्यात, UPSCसाठी खूप डायव्हर्स सोर्सेस आहेत. न्यूजपेपर, PIB, योजना, कुरुक्षेत्र, मग खूप आहेत. म्हणजे UPSCला तर मग वाचायला कमी आहे. बट खाली खाली यायला तर लिमिटेड सोर्सेस आहेत. MPSC मध्ये याल ना, MPSC मध्ये एकदम आता 2-3 मॅगझिन्स आहेत. सिम्प्लिफाईड आहे, परिक्रमा आहे, डायरेक्ट वाचायचं, त्याच्यातनं प्रश्न मोस्टली येतात, त्याच्यातनं प्रश्न. आणि मग SSC रेल्वे बँकिंगसाठी सुद्धा त्याच्यातनंच येतात प्रश्न, त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही. कारण तोच डेटा खाली येतो, फक्त वरती 2 लाईनमध्ये येतो आणि खालच्या एक्झाममध्ये 1 लाईनमध्ये येतो. एवढंच काय तो फरक आहे. तो हे करंट अफेअरमधलं एक ओरिएंटेशन आहे UPSC MPSC. म्हणजे डिफरन्सेस समजतात आणि रिलेशन समजतं. UPSC फ्रॉम ग्रुप B, ग्रुप C, रिलेशन समजतंय थोडकं. खाली खाली आल्यावरती काय होतंय, वरती जाताना काय होतंय, दोघांमध्ये UPSC मध्ये आणि ग्रुप C मध्ये पण रिलेशन आहे हे पण समजतंय. बरोबर. सो असं आपण टाळता येत नाही. न्यूज इव्हेंट्स सगळे आहेत इम्पॉर्टंट, ते टाळता येत नाही. ते फक्त परीक्षेच्या दृष्टीने कसे केले पाहिजेत हे लक्षात घ्यायचं. आणि जी परीक्षा देतोय आपण तेव्हा फक्त टिल्ट व्हायचं, त्याच्याकडे ॲडॉप्ट करायचं आणि तसा अभ्यास करायचा इंडियामध्ये. सो हे करंट अफेअरचं होतं. मला वाटतं 1 तास झाला आपला आता कंप्लीट. समजलं असेल तुम्हाला करंट अफेअर कसं वाटलं? समजलं करंट अफेअर एक्झॅक्ट काय आहे एक्झामचं. आता हे तर मी काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन घेतलेत, म्हणजे सोपे पण नाही घेतले की वाटावं तुम्हाला सोपं आहे म्हणून. कठीण घेतलेत म्हणजे मल्टी स्टेटमेंटवाले, पण ते आहेत सोपे तसे बघितलं तर. मग ते अशा पद्धतीने करंट अफेअरचा एक व्ह्यू आहे. तुम्हाला नंतर रिडिंग करायचं जास्तीत जास्त. आणि मग मोस्ट डेटा मी इथं लेक्चरमध्ये घेईन, जो काही इम्पॉर्टंट अवॉर्ड्स असतात वगैरे ते सगळ्या इथं मी घेईन. आणि मग बाकीचं काही मायन्यूट डेटा आहे, म्हणजे एक लाईन, आता सिंगल लाईन पण नाही वाचून दाखवू शकत ना आपण. ते तुम्हाला रिडिंगचा पार्ट आहे करंट अफेअर. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा, आपण जाऊयात. आणि मग आता बघा, आता तुम्ही नवीन आहेत, तुम्ही आता म्हणजे अभ्यासाला सुरुवात करायची. कधीपासून सुरुवात करायची? जेव्हा तुम्हाला माहीत पडेल की असं काहीतरी आहे परीक्षा, सुरुवात करायची. तुला माहीत पडलं, सुरुवात करू शकतेस. यू आर एलिजिबल. आणि अभ्यास करण्याचा आता एक्झॅक्ट टाईम आहे, सुरुवात करून टाकायची. तुला माहिती आहे, तुम्हाला कळलं असं एज गॅप नाही ना. मला 43 पर्यंत एज लिमिट आहे. मला समजा 40 मध्ये कळलं, तर मी काय करू? मला नाही समजलं मागे तर
मला आता समजलं तर मी करतो ना, 2 वर्ष आहेत माझ्याकडे तर. सो असं पण आहे, म्हणजे जेव्हा समजेल तेव्हा करायचं. 12वी नंतर जेव्हा समजेल किंवा 10वी नंतर जेव्हा समजेल तेव्हा करायचं. कारण 12वी लेवलच्या पण परीक्षा आहेत ना, त्या पण पास होणार. तर 12वी पोलीस भरती झाला एखादा माणूस तुमच्या वयाचा पोरं, तुम्ही काय बोलणार? आता तो ह्या वयात तो गव्हर्नमेंट जॉब लागला त्याला. कारण का? तो एलिजिबल झाला, 12वी झाली, त्याचं एज लिमिट त्याने क्रॉस केलं, त्याने फिजिकल दिली, त्याने लेखी परीक्षा दिली, तो पोलीस झाला, त्याला 50,000 सॅलरी भेटते. मी अजून कॉलेजमध्ये अभ्यास करते 3 वर्ष. सो डिफरन्स आहे. 12वीच्या परीक्षा पण द्यायच्या, सोडायच्या नाही. 10वीपासून जे समजेल ते परीक्षा द्या, 10वीपासून जे समजेल ते. 12वी नंतर म्हणजे 12वी नंतर तर केलंच पाहिजे गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे जे नवीन आहेत त्यांना, आणि जे नंतर ज्यांना समजते त्यांनी कधी केलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला समजेल तिथपासून नॉलेज घ्या, माहिती घ्या परीक्षेची, परीक्षा डिसाईड करा, जी परीक्षा द्यायची आहे ती डिसाईड करा, मार्गदर्शन घ्या, आणि मग तुम्ही अभ्यास चालू करा. असं केलं पाहिजे चालू अभ्यास, कारण त्याला पर्याय नाही. मग कधीतरी करणारच आहे ना आपण, आणि एकदा करून बघायचं. फेल तर फेल, एकदा करून बघायला काय हरकत आहे ना. फेल झालं तर फेल, पास झालं तर काय, मग पास झालं तर मग खूप भारी आहे ना. फेल झालं तर मग माहितीच आहे, फेल तर खूप आता कधीतरी होतच. आपण फेल म्हणजे आयुष्य फेल्युअरच आहे सगळं. सक्सेस कमी आहे पण फेल्युअर जास्त आहेत आपल्याकडे. सो फेल्युअर्स ते काय असणारच आहेत, सक्सेस फार कमी आहे ना. त्यामुळे तुम्ही एकदा तरी करून बघा, ट्राय करा, अभ्यास करा, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होईल, सगळ्या नॉलेज तुम्हाला येईल. आता हे UPSC लेवलचा अभ्यास करतोय म्हणजे काहीतरी भारी आहे ना, काहीतरी भारी आहे ना. मग ते तुम्ही बाहेर जरी सोसायटीमध्ये जेव्हा जाता ना, तेव्हा बोलताना पण एक चांगल्या लेवललाच बोलतो आपण, फालतू डिस्कशनमध्ये पडत नाही आपण कधी. सो ॲज अ कॅन्डिडेट ऑफ UPSC MPSC गव्हर्नमेंट एक्झाम तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, आणि ॲट द एंड काय बाकी सगळं माहिती आहे तुम्हाला. पैसा, सत्ता, पॉवर, पैसा, पॉवर आणि रिस्पेक्ट, फाईट ॲट द एंड सगळ्या गोष्टी तिथेच आहेत. एक तर पैसे पाहिजेत खूप, नाही तर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. 2 गोष्टीला काहीतरी एक गोष्टी पाहिजे. आता पैसे असतील तर पैसे कमवा, नाही तर इकडे हे तर गव्हर्नमेंट जॉब. पैसे असणारे लोक पण इकडे येतात. IIT इंजिनियर्स, IIT डॉक्टर्स, सॉरी जे काही नॅशनल इन्स्टिट्यूशन आहेत तिथले जे स्कॉलर्स लोक आहेत, 4 वर्ष काम करतात बाहेर, आणि इथे येऊन मग काय करतात, आता मला IAS बनायचं, कलेक्ट का, पॉवर पाहिजे, सत्ता पाहिजे. ठीक आहे, तसं गव्हर्नमेंट तुम्हाला सगळं देतं. गव्हर्नमेंट सांगतं तुम्ही सर्व करा लोकांना. त्यासाठी मेहनत आहे खूप, पहिला अभ्यास आहे, मेहनत. ठीक आहे, तर प्रत्येकजण इथं, मी सुद्धा एक स्टुडंटच आहे, मी नॉट टीचर की त्या लेवलला, पण थोडं जे काही येतं ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्या असंच पुढे जाऊयात आपण. बाकी सगळे टीचर्स, एक्सपिरियन्स टीचर्स आहेत आपल्याकडे, ते तुम्हाला बाकी सब्जेक्टबद्दल तुम्हाला सगळं सांगतील. ठीक आहे, थांबूयात आपण आता. चला, थँक्यू. हां, आणि हे ओव्हरव्ह्यू करायला वेळ लागतो. हे ॲनालिसिस करायला मी सगळे पेपर्स बघितलेत, UPSC MPSC SSC रेल्वे बँकिंगचा पण बघितलं आहे. सगळे पेपर्स बघून नंतर मग त्यातला कॉमन पार्ट काढला आहे. हा ॲनालिसिस करून आपण, ॲनालिसिस करणं सोपं आहे, कारण ॲनालिसिस करावंच लागतं तर प्रेडिक्ट करू शकता तुम्ही, नाही तर तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. काय येणार हे करायचं असेल तर ॲनालिसिस करावं लागेल तुम्हाला. सो ॲनालिसिस करणं सोपं पण आहे, तितकं ते अवघड पण आहे, कारण तुम्हाला कॉमन पॉईंट्स फाइंड आउट करून लगेच रिलेट करायचं. UPSCचं क्वेश्चन इथे येतं, हे रिलेट करून तुम्ही जायचं आहे पुढे. मग म्हणून मी एक कन्क्लुजनला आलो की काय करायचं, जी एक्झाम द्यायची आहे तुम्हाला त्या एक्झामच्या रिसेंट आधीचे प्रश्न बघायचे, पेपर्स बघायचे, तिथे जे करंट अफेअर आहेत ते करंट अफेअर आपण केलेच पाहिजेत. 4-5 मार्क तुमचे असेच वाढतात. हा त्याच्यातला कन्क्लुजन आहे करंट अफेअरचं. समजलं, काहीतरी भेटलं तुम्हाला याच्यातनं आता. करंट अफेअर म्हणजे काय आहे, की काय केलं पाहिजे, समजलं येते ह्याच्यावर आधी. आणि ह्याचा बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. तुम्ही आधी 11वीत असाल, 12वीत असाल, तुम्ही FY करा, तुम्ही कामाला जावा, तुम्ही बँकेत काम करा, कुठे काम करा, बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. आता तुम्हाला मी जे सांगितलं ते समजलं ना, बॅकग्राऊंड मॅटर करतं का, कोण सायन्सवाला, आर्ट्सवाला, कॉमर्सवाला, 11वी 12वी काय फरक पडत नाही. अभ्यास कोणीही करू शकतो. एज लिमिट तुम्हाला 43 पर्यंत आहे किंवा 38 पर्यंत आहे UPSC मध्ये. अभ्यास कोणीही करू शकतो, त्याच्यामुळे इथं ते बॅरियर नाही आहे. कोण करू शकतं, कोणीही करू शकतं. ठीक आहे, कधी करू शकतं, 10वी नंतर कधी पण करा. ठीक आहे, आणि कशासाठी करायचं हे प्रत्येकाचे रिझन्स आहेत आपल्याकडे. चला, थँक्यू.